नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अजनी गुड्स यार्ड ते नागपूर यार्डला जोडणाऱ्या महत्त्वाच्या डबल स्लिप डायमंड क्रॉसिंगच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण केले आहे। नागपूर परिसरात मालगाड्यांचे अखंडित संचालन करण्यासाठी हे क्रॉसिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। लाडकी बहीण योजनेचा 2000हून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला आहे। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात क्रॉस व्हेरिफिकेशन दरम्यान हे उघड झाले। त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम या सरकारी बहिणींकडून वसूल केली जाऊ शकते। भारतात कोरोना हळूहळू धोकादायक रूप धारण करत आहे। देशभरात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 2710 वर पोहोचली आहे। त्याचवेळी महाराष्ट्राची स्थिती देखील दयनीय होत चालली आहे। येथे वेगाने वाढणारे प्रकरण आरोग्य मंत्रालयासाठी चिंतेचे कारण बनत आहे। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे। बलुचिस्तान पोस्टने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये शहरात ठिकठिकाणी आग लागलेली दिसत आहे। अभिनेता कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही, तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्णयानुसार त्यांच्या चित्रपटांवर कर्नाटकात बंदी घालण्यात येईल असे कर्नाटकचे मंत्री शिवराज तंगडागी यांनी म्हटले आहे। अल्जेरियाच्या ऑलिम्पिक बॉक्सिंग चॅम्पियन इमाने खलीफला आगामी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी अनुवांशिक लिंग तपासणी करावी लागेल असे क्रीडा प्रशासकीय मंडळाने म्हटले आहे, कारण त्यांनी स्पर्धांमध्ये सर्व बॉक्सर्ससाठी अनिवार्य लिंग चाचणी सुरू केली आहे। आजच्या न्यूज वाइब्स मधील मुख्य घडामोडी इथेच संपतात। अशाच बातम्यांसाठी आमच्याशी जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।